नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दानेश शरद मराठी ग्रामर या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो। बघा रे, आजच्या झालेल्या मुंबई शहरच्या जिल्ह्याचा पेपरचं विश्लेषण सविस्तर असं आपण मराठी व्याकरणाचं बघतो मित्रांनो। चला तर बघूया मुंबई जिल्हा पेपर विश्लेषण। पहिला प्रश्न बघा मित्रांनो, शनैक कोणता प्रश्न आहे? शनैक या शब्दाचा विग्रह भागामध्ये म्हणले विग्रह कोणता बघा रे? शन अधिक एक शब्द असा नसून मित्रांनो हा पर्याय कटला बघा रे। दोन मात्र येत नाही हा पर्याय कटलेला आहे आणि दोन मात्र मित्रांनो हा पर्याय कटलेला आहे। आपला शन अधिक एक बरोबर पहिला पर्याय बरोबर आहे, पर्याय क्रमांक एक कोणता रे? एक। शनैक हा शब्द बघा रे, शन अधिक एक या शब्दापासून न मधून अ बाहेर पडतोय, पुढे ये आहे, अ किंवा आ पुढे ए किंवा ए आल्यास त्याचा ऐ होतो। ऐ म्हणजे दोन मात्रे आहेत आणि शब्द तयार होणार आहे शनैक। काय होणार आहे? शनैक। याला वृद्ध्यादेश संधी म्हणतात। काय म्हणतात रे? वृद्ध्यादेश संधी असे म्हणतात। अ किंवा पुढे ए किंवा ऐ आल्यास त्याचा काय होतो रे? ऐ होतो हा नियम आहे आपला। बघा पुढचा आहे प्रश्न बघा रे, गो अधिक ईश्वर या शब्दाची संधी कोणती बघा रे? गो अधिक ईश्वर बघा रे, गो मधून कोण बाहेर पडतंय रे? ओ बाहेर पडणार आहे। पुढे कोण आहे? ई आहे। मला सांगा या ओ चा काय होणार आहे? औ होणार आहे। औ अधिक ही दीर्घ ई काय होणार आहे? अवी होणार आहे। मला सांगा मग गो मधून ओ बाहेर पडला त्याचा औ झाला, पुढे ई आहे, ओ बाहेर पडल्यानंतर वरी कोण राहतो? फक्त गच राहिला। या दोघांचा कोण म्हणलाय? व अधिक ईचा वी। शब्द म्हणणार आहे गवीश्वर। गवीश्वर पर्याय कुठे आहे बघा? पर्याय क्रमांक बी मध्ये आहे। पर्याय क्रमांक बी उत्तर आहे, पर्याय क्रमांक बी। गो अधिक ईश्वर बरोबर गवीश्वर, पर्याय क्रमांक 2 आहे बघा रे, पर्याय क्रमांक 2 आहे। चला मित्रांनो पुढचा प्रश्न आहे बघा रे, मनवंतर या जोड शब्दाची संधी ओळखा म्हणले। मनवंतरची मनवंतर या जोड शब्दाची संधी कोणती म्हणले बघा रे? मनवंतरची बघा रे, मन अधिक अंतर होत नाही, मनव अधिक अंतर होत नाही, मन व अंतर होत नाही, मनू अधिक अंतर होतंय। कसं होतं बघा? मनू अधिक अंतर, नू मधून उ बाहेर पडतोय, पुढे आहे अ, उ चा काय होणार आहे? व, व अधिक काय होणार आहे? व होणार आहे। मग शब्द बघा रे, म ला म दशांश घ्यायचा, नू मधून उ बाहेर पडला, वरी कोण राहते रे? अर्ध न राहते बघा, अर्ध न। या दोघांचा व बनलेला आहे, अ वर आणि स्वतः म वर द्यायचा आणि शब्द होणार आहे मनवंतर। मनवंतरचा अर्थ बघा रे बदल। काय अर्थ रे? बदल। पर्याय क्रमांक उत्तर आहे आपलं बघा रे सी। उत्तर काय आहे आपलं? सी हे उत्तर आहे बघा, पर्याय क्रमांक सी। चला पुढचा प्रश्न बघा मित्रांनो, पुढील पैकी संधी विग्रहाच्या नियमानुसार गटात न बसणारा शब्द कोणता बघा रे? दु अधिक काळ दुष्काळ, दु अधिक जन्न दुर्जन्न, नि अधिक कारण निष्कारण आणि निष्फळ। फ फ फ प्रत्येकामध्ये काळ आणि श व्हायला विसर्गाचा नियम असा आहे आपला, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल, हा विसर्ग आहे, विसर्गाच्या मागे ई किंवा उ असेल आणि पुढे क ख प फ यापैकी एखादा व्यंजनार्थ विसर्गाचा श होतो। या नियमानुसार दुष्काळ, निष्कारण आणि निष्फळ हे तीन शब्द तयार होतात आणि दुर्जन हा शब्द जो आहे तो दु अधिक जन, दु अधिक जन या शब्दाचा बनलाय विसर्गाचा र होतो आणि र ज मध्ये मिसळतो, ज वर रफा जातो, या नियमापासून बनलाय। म्हणून वेगळा शब्द गटात न बसणारा शब्द कोणता असेल तर दुर्जन आहे। कोणता आहे रे? दुर्जन आहे बघा, पर्याय क्रमांक बी याचं उत्तर आहे। बरोबर आहे का? त्यानंतर बघा रे बघा प्रश्न क्रमांक 13 मध्ये सुद्धा मराठी व्याकरण आलेला आहे। खालील पर्यायी उत्तरातून पूर्वरूप संधी ओळखा। पूर्वरूपचा अर्थ होतो बघा रे पहिलं रूप, पहिलं रूप, पहिलं रूप तर राहते, दुसरं रूप बदल पावते, त्याला म्हणायचं पूर्वरूप। बरोबर आहे। मग देवालय ही स्वर संधी आहे, कोणती आहे रे? स्वर, हे होणार नाही बघा। दिक्काधिक विजय, दिग्विजय ही व्यंजन संधी आहे। मन अधिक रथ, मनोरथ ही काय रे? विसर्ग संधी आहे। चांगले से एकमेव पर्याय पूर्वरूप संधीचा आहे, त्याचा फोड होते बघा, चांगले अधिक असे काय होते रे? फोड होणार आहे बघा, चांगले अधिक असे। आता इथून ये बाहेर पडतोय, पुढे अ आहे, अ चा लोप झाला आणि ये कायम ठेवला, याला म्हणायचं पूर्वरूप संधी। उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, स्वर संधी आहे। देवालय दिग्विजय व्यंजन संधी आहे, मनोरथ विसर्ग संधी आहे बघा रे। पुढचा प्रश्न मित्रांनो बघा, मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम कोणतं म्हणले?
मनुष्य या शब्दाचं भाववाचक नाम काय रे? भाववाचक नाम म्हणजे कोण होणार आहे? त्व होणार आहे. प्रत्येकाला शब्द बनणार आहे मनुष्यत्व. काय बनणार आहे शब्द? मनुष्यत्व. मूळच्या सामान्य नामांना किंवा विशेष नामांना किंवा विशेषणांना य त्व बरोबर आहे. य त्व पण पणा ताई की आई वागिरी हे प्रत्यय लागून भाववाचक नामे तयार होतात. य त्व पण पणा ताई की आई वागिरी हे प्रत्यय लागून भाववाचक नाम म्हणतात. इथं मनुष्य शब्दाला त्व प्रत्यय लागलाय आणि शब्द बनलेला आहे मनुष्यत्व. मग उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. कुठलं उत्तर आहे रे? पर्याय क्रमांक सी हे आपला चूक उत्तर आहे बघा. पर्याय क्रमांक सी. पुढे बघा रे, पुढचा प्रश्न आहे सौंदर्य हे नाम कोणतं आहे म्हणल्यावर मित्रांनो. सौंदर्य हे नाम कोणतं आहे? आताच पाहिलं आपण सुंदर या विशेषणाचं सौंदर्य हे भाववाचक नाम म्हणते. काय म्हणते रे? भाववाचक नाम म्हणते बघा. सौंदर्य हे सुंदर या विशेषणापासून सौंदर्य बनलंय. उत्तर आहे भाववाचक नाम. सर्वनाम म्हणजे नामाऐवजी वापरलेला शब्द असतो. इथं सर्वनाम नाही सगळ्यात कुठं. सामान्य नाम नाहीये, जातीचा बोध नाही वगैरे. सौंदर्य दिलंय. आणि विशेष नाम म्हणजे काय असते? ज्या नामाने जातीचा बोध होत नसून जातीतील विशिष्ट व्यक्ती आहे, वस्तू आहे, प्राणी आहे असे विशेष नाम असतात. आपल्याला विचारलं होतं सौंदर्य. सौंदर्य कोणतं नाम आहे रे? भाववाचक नाम आहे बघा. भाववाचक नाम आहे. पुढील पैकी एकवचनी शब्द कोणता मला मित्रांनो? ह्याच्यामधला एकवचनी शब्द हा पर्वत आहे मित्रांनो. काय रे? पर्वत आहे बघा. विषय होणार नाही, विषयांचा होते बोका बोके होते, हे होणार नाही, हत्ती होणार नाहीये. उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पर्वत. उत्तर आहे आपलं. उत्तर काय रे? पर्वत आहे बघा. पर्वत आहे. त्यानंतर बघा रे, पुढील शब्दातील अनेकवचनी रूप कोणतं म्हणलंय? अनेकवचनी रूप आहे. एकवचनी आणि अनेकवचनी रूप एकच आहे बघा. आज्ञामध्ये एकच रूप आहे. पर्याय क्रमांक बी हे उत्तर आहे. आज्ञाचं होतं अनेकवचन का रे? आज्ञाच राहते. पर्याय क्रमांक बी हे त्याचं अचूक उत्तर मित्रांनो. चांदणी या शब्दाचं वचन बदलून येणारं रूप कोणतं म्हणले? चांदणीचं वचन बदलून होते मित्रांनो चांदण्या. काय तर चांदण्या होते बघा. इकारांचं एकारांत होते आणि वचन बदलते. पर्याय क्रमांक ए त्याचं उत्तर आहे. चंद होत नाही, चांदणी होत नाही, चांदणा होत नाही. पर्याय क्रमांक ए त्याचं अचूक उत्तर आहे. पुढचा प्रश्न बघा. पुढील शब्दापैकी स्त्रीलिंगी शब्द कोणता म्हणले? तर स्त्रीलिंगी शब्द मित्रांनो इथं शाळाच आहे बघा रे. ती शाळा म्हणतो आपण. कोणती म्हणतो रे? ती शाळा. ते घरटे म्हणतो आपण. ते झाड म्हणतो. हे नपुंसकलिंगी आहे इथं. आणि शाळा हे काय रे? स्त्रीलिंगी शब्द आहे बघा. स्त्रीलिंगी शब्द आहे. पुढील विरुद्धलिंगी शब्द बघा. हंस. हंस या शब्दाचं विरुद्धलिंगी शब्द आहे. हंसी होते. काय होते? हंसी. पर्याय क्रमांक सी हे त्याचं उत्तर बघा. हंस होत रे? हंसी. नॉट हंसा होत नाही, हंसीन होत नाही, यापैकी नाही होत नाही. पर्याय क्रमांक सी हे त्याचं आपलं अचूक उत्तर आहे. अचूक उत्तर बघा. पुढचा प्रश्न मित्रांनो गायरान. पुढील शब्दाचं लिंग ओळखा. गायरान सामासिक शब्द मित्रांनो. याच्यामध्ये गाय एक शब्द आहे, रान एक शब्द आहे. आपण ते रान म्हणतो म्हणून उत्तर आहे बघा नपुंसक लिंग. सामासिक शब्दांचं लिंग हे शेवटच्या शब्दावरून ठरलं जातं. याचं उत्तर आहे नपुंसक लिंग. कोणतं लिंग रे? नपुंसक लिंग आहे बघा. दिलेल्या शब्दातील विभक्ती ओळखा म्हणले. पुस्तके. पुस्तक मूळचं नाम आहे बघा रे. पुस्तक मूळचं नाम आहे. याचं अनेक वचन पुस्तके होतंय. म्हणला कुठलाही प्रत्यय लागलेला नाहीये. मग विभक्ती काय रे? प्रथम आहे. बऱ्याच पोरांना उत्तर तृतीय वाटेल कारण इथं मात्र आहे. मात्र याचं अनेक वचन असल्यामुळं उत्तर आहे प्रथमा विभक्ती. काय रे? प्रथमा विभक्ती बघा. चतुर्थीमध्ये सलाते सलानाते हे प्रत्यय लागतात बरोबर ना. आणि ते कर्म सोडून असतात. पंचमीमध्ये ऊन हून प्रत्यय असतात. यापैकी कोणताही प्रत्यय नाही. विभक्ती प्रत्यय नसली कोणती आहे? प्रथमा विभक्ती वगैरे. प्रथमा विभक्ती आहे. त्यानंतर मित्रांनो वगैरे खालील पैकी सामान्य रूप न होणारा शब्द ओळखा. सामान्य रूप म्हणजे काय रे? सामान्य रूप कसं होत असतं? मूळच्या नामाला किंवा सर्वनामाला विभक्तीचा प्रत्यय जोडला जातो आणि प्रत्यय जोडलेला काढायचा. उरलेलं रूप म्हणजे काय असतं? सामान्य. झाडचं झाडा होते बरोबर नाही. आता शब्द सारखा दिलाय केला आम्ही. यातला सामान्य रूप न होणारा पर्याय बघा फोटो. फोटो उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. फोटो होते. मुलगी मुलीने होते असं होतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. फोटो हे उत्तर आहे. उकारांतच होत नाही पूर्णपणे. नंतर बघा
पुढील शब्दांचं सामूहिक रूपाचा योग्य पर्याय निवडामध्ये उंदीर, उंदीर, बरोबर. उंदीरचं सामूहिक रूप काय होते म्हणलेलं आहे, उंदीरचं सामूहिक रूप उंदिरा होते. काय होतं, उंदिरा, उंदराणी असं व्हायला पाहिजे, उंदिराणी. पर्याय क्रमांक सी. त्याला प्रत्यय लावायचा, उंदीर, उंदिराणी असं म्हणलं आणि प्रत्यय लावलाय तो काढला की काय होतं रे, सामान्य रूप होतं बघा. पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर आहे. त्यानंतर खालील वाक्यातलं क्रियापद ओळखा म्हणजे तू त्या राजपुत्राला वर, म्हणजे तू त्या राजपुत्रासोबत लग्न कर असा त्याचा अर्थ आहे. त्यातलं क्रियापद ओळखा म्हणले. क्रियापद म्हणजे वाक्यांचा अर्थ पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द असतो मित्रांनो. ध्यानात ठेवा, वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द कोणत्या वाक्यात म्हणतात, वर आहे. मग उत्तर आहे आपलं वर. त्याला होणार नाही, राजपुत्र होणार नाही, तू होणार नाही. पर्याय क्रमांक सी हे आपलं अचूक उत्तर आहे बघा. त्या वाक्यांना आपला अर्थ पूर्ण होईल आहे म्हणून ते आहे आपल्या वाक्यातलं काय रे, क्रियापद आहे बघा. त्यानंतर मराठीच्या बाबतीत प्रश्न बघा रे बघा. 61वा प्रश्न परत मराठीचा आहे. दिलेल्या पर्यायातील तत्सम शब्द निवडा म्हणजे तत्सम शब्द. त्याच्यामधला तत्सम शब्द पिताच आहे बघा रे, पिताच आहे. पहिला शब्द काय रे, तत्सम शब्द आहे. खुळा शब्द देशी आहे. रेडा शब्द सुद्धा देशी शब्द आहे बघा. त्यानंतर ससू हे सुद्धा देशी शब्द आहेत बाकी सगळे. त्याच्यामुळं तत्सम शब्द पिता आहे, पिता पहिलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक ए. त्यानंतर ध्यानात ठेवा, त्याने चांगला अभ्यास केला. या वाक्यातलं कर्म ओळखा म्हणले बघा रे. त्याने चांगला अभ्यास केला. करणारा कोण आहे, तो आहे. केला काय रे, अभ्यास आहे. वाक्यात आपल्याला कर्म ओळखायला होतं. उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. उत्तर काय रे, पर्याय क्रमांक बी. त्याने हे वाक्यातला कर्ता आहे. नंतर बघा मराठीच्या कुठले प्रश्न आहेत. पारितोषिक शुद्ध शब्द कोणता म्हणले बघा रे, हा होणार नाही, हा शुद्ध शब्द होईल बघा. पर्याय क्रमांक बी होणार आहे. पर्याय क्रमांक बी हा आपला शुद्ध शब्द आहे पारितोषिक मधला, बरोबर आहे. त्यानंतर सौम्य या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता म्हणले, सौम्यचा विरुद्धार्थी शब्द होता रे सौम्य. तीव्र काय होतं रे, तीव्र. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं आपलं अचूक उत्तर आहे. नंतर मराठी भाषा गौरव दिन कधी म्हणलंय, मराठी भाषा दिन किंवा गौरव दिन ही 27 फेब्रुवारी असते. कधी असते, 27 फेब्रुवारी बघा. वि.वा. शिरवाडकरांचा जन्मदिवस आपण गौरव दिन म्हणून साजरा करतो. 1 मे हा आपला राजभाषा दिन आहे. 17 मे मुक्ती संग्राम दिन आहे, बरोबर आहे. उत्तर आहे 27 फेब्रुवारी. 27 फेब्रुवारी. खालीलपैकी कोणत्या अभिजात भाषा नाही, कोणत्या अभिजात भाषा नाही. मराठीला दर्जा मिळाला 3 ऑक्टोबरला, तमिळला मिळाला आहे, बंगालला मिळाला आहे. खालीलपैकी अभिजात भाषा नसलेली भाषा कोण आहे बरे, गुजराती आहे बघा, गुजराती आहे. त्या भाषेला अजून अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला नाहीये. मराठीला मिळालाय, तमिळला मिळालाय, बंगालीला मिळालाय, मात्र गुजरातीला मिळालाय का रे, मिळालेला नाहीये बघा रे, मिळालेला नाहीये बघा. हलाहाल या शब्दाचा विरुद्धार्थी शब्दाचा अर्थ काय म्हणले, तर हलाहाल या शब्दाचा अर्थ आहे बघा विष. काय रे, विष आहे बघा, विष आहे. विष अर्थ आहे विष. खालील अलंकारी शब्दासाठी योग्य शब्द निवडावे. रामबाण. रामबाण या शब्दाचा बघा रे रेमेडी असते, अचूक गुणकारी औषध आहे का पूर्णपणे. रामबाण आहे, ते लावलं किंवा त्याचा उपचार केला की ते एकदम बरं होणार आहे, त्याला म्हणायचं रामबाण. रामबाण, बरोबर का. चला, असे हे मित्रांनो आपल्या मराठी व्याकरणाचे मुंबई शहर मध्ये आलेले विविध प्रश्न मराठीचे होते. याचं उत्तर द्यायचा मी प्रयत्न केलेला आहे. असो, आपल्याला व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या मित्रांना शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. भेटूया पुन्हा एकदा. धन्यवाद मित्रांनो.